खरात प्रकरणामध्ये समोर आलेल्या अनेक व्हिडिओजमध्ये उघड उघड दिसतंय की तो कशा प्रकारे महिलांचं लैंगिक शोषण करत होता। असे 100 पेक्षा अधिक व्हिडिओ आहेत। त्याने जर मल्टिपल लोकांशी शारीरिक संबंध बनवले असतील तर लैंगिक संसर्ग किंवा आजाराची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे पीडिताच्या आरोग्याबाबतही मोठी चिंता निर्माण झाली होती। त्याच अनुषंगाने अशोक खरात आणि त्याला भेटलेल्या सर्वांची HIV टेस्ट करा अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती। तशा खरातच्या रक्ताच्या सर्व टेस्ट आता झालेल्या आहेत। नुकतेच ह्या टेस्टचे रिपोर्ट्सही आलेत। आता त्या रिपोर्ट्समध्ये नेमकं काय आलंय, आतापर्यंत या प्रकरणामध्ये काय काय घडलंय, कुठल्या महत्त्वाच्या अपडेट्स समोर आल्यात, सगळं जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगाव बत्ती। 58 नाही तर 100 पेक्षा जास्त व्हिडिओ, वयाच्या 17व्या वर्षी नातलगांपैकी एका तरुणीसोबत केलेले गैरकृत्य, पश्चिम बंगालमध्ये गिरवलेले भोंदूगिरीचे धडे, नेव्हीमध्ये कॅप्टन नाही तर सफाई कामगाराची नोकरी, त्यानंतर सर्वसामान्य लोकांसोबत अनेक बडे उद्योजक, बड्या नेत्यांसोबत केलेल्या अघोरी तंत्रमंत्र पूजा, महिला अधिकाऱ्यांनाही घातलेला गंडा, गर्भश्रीमंत व्यापाऱ्यांच्या पत्नी आणि राजकीय नेत्यांची घरं, असे रोज एक ना एक अनेक नवीन आणि भयंकर कारनामे या विकृत खरातचे समोर येतात। त्यामुळे खरात भक्तांचे धाबे दणाणलेत। गेल्या 8 दिवसांपासून उघड होणाऱ्या या खरात फाईल्सने मंत्रालयापासून ते गल्लीपर्यंत सर्वांनाच तोंडात बोट घालायला लावले। त्याचे लैंगिक शोषणाचे व्हिडिओ पाहता ज्या ज्या महिला त्याच्या संपर्कामध्ये आल्या होत्या त्या पीडितांच्या आरोग्याचा सुद्धा प्रश्न गंभीर म्हणावा लागेल। त्यातूनच अशोक खरात आणि त्याला भेटलेल्या सर्वांची HIV टेस्ट करा अशी मागणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली होती। पोलीस तपासणीतला त्यांची आरोग्य टेस्ट हाही एक भाग असतोच। त्यानुसार पोलिसांनी खरातला पुण्यातल्या ससून हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेलं होतं। तिथे त्याच्या रक्ताच्या विविध टेस्ट करण्यात आल्या, ज्यामध्ये प्रामुख्याने HIV टेस्टचा सुद्धा समावेश होता। आता या टेस्टचा रिपोर्ट काय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं आणि आजच ह्या टेस्टचा रिपोर्ट आलाय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खरातचा HIV रिपोर्ट हा निगेटिव्ह आलाय। त्यामुळे वैद्यकीय तपासातील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असला तरी गुन्ह्याच्या स्वरूपामुळे SITने तपास अजून तीव्र केला गेलाय आणि ह्या तपासामध्ये धक्कादायक माहिती समोर आली। साधारणतः 1.5 वर्षांपूर्वी खरातला अर्धांगवायूचा तीव्र झटका आला होता। ज्या उष्णजलचा सध्या सर्वत्र गवगवा होतोय त्याचा वापर खरात स्वतःही करत होता। आपला स्टॅमिना टिकवण्यासाठी तो शक्तिवर्धक आणि उत्तेजक औषधांचं मोठ्या प्रमाणावरती अतिसेवन करायचा। याच औषधांच्या अतिरेकी वापरामुळे त्याची प्रकृती खालावली आणि त्याला अर्धांगवायूचा झटका बसला। त्यावेळी त्याच्याच एका डॉक्टर भक्ताने त्याच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार केले होते। या आजाराचा त्याच्या शरीरावरती आजही मोठा परिणाम असल्याचं त्या टेस्ट रिपोर्टमध्ये दिसून आले। त्याच्या एका हाताची हालचाल मर्यादित असून त्याच्या भुवयेवरतीही परिणाम झाल्याचं स्पष्टपणे दिसून येतंय। एकूण काय तर शक्तिवर्धक उत्तेजक औषधं घेणं हे खरातच्या जीवावर बेतलं होतं। अशोक खरातच्या या काळ्या कारनाम्यांच्या जाळ्यामध्ये आता प्रशासकीय वर्तुळातील 2 बड्या महिला अधिकारी अडकल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना खरातच्या संपर्कात आणल्याने या महिला अधिकारी आता अडचणीमध्ये आल्या असून त्यापैकी एका महिला अधिकाऱ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्याचं समजतंय। या प्रकरणी अधिकारी महिला आज अधिकृत तक्रार दाखल करण्याची शक्यता आहे। त्यांनी SIT सोबत संपर्क सुद्धा साधल्याची माहिती मिळते। दुसरीकडे SITने खरातच्या कार्यालयाची सुमारे 2 तास कसून झडती घेतली, ज्यामध्ये अघोरी तंत्रमंत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक आक्षेपार्ह गोष्टी जप्त करण्यात आल्या। या झडतीमध्ये तांब्याची बाटली, गंडे दोरे आणि काही महिलांचे केस हे तपास पथकाच्या हाती लागले। इतकंच नाही तर महागड्या कस्तुरीच्या नावाने लोकांची फसवणूक करण्यासाठी वापरला जाणारा बोगस कच्चा माल, अत्तराच्या बाटल्या आणि पूजाविधीनंतर वापरले जाणारे सॅनिटायझरही जप्त करण्यात आले। या कारवाईमध्ये आर्थिक व्यवहारांची महत्त्वाची कागदपत्र, डिजिटल पुरावे आणि चक्क 20 फुटी प्लास्टिकचा साप देखील सापडला असून या सर्व पुराव्यांमुळे खरातच्या भोंदूगिरीचे आणि फसवणुकीचे मोठे रॅकेट आता चव्हाट्यावरती आले। अशोक खरातच्या या सगळ्या कारनाम्यांचा शोध घेताना आता त्याचं मूळ गाव असलेल्या नाशिकमधल्या सिन्नर इथल्या गावकऱ्यांनी अत्यंत धक्कादायक खुलासे केले। ज्याला जग कॅप्टन किंवा बाबा म्हणून ओळखत होतं त्याची गावातली खरी ओळख काय होती हे ऐकून तुम्ही डोक्याला हात लावाल। सिन्नर तालुक्यातल्या वावी गावामध्ये खरातचं 10वी पर्यंतचं शिक्षण झालं। आज ज्या शाळेचं नाव अभिमानानं घेतलं जायला पाहिजे होतं त्याच शाळेच्या परिसरामध्ये खरातच्या जुन्या नव्या करामतींची चर्चा होताना पाहून गावकरी खरातला शिव्या घालतात। एका गावकऱ्याने सांगितलंय की आज कोटींच्या मर्सिडीजमध्ये फिरणाऱ्या खरातचा मुख्य धंदा हा एकेकाळी कोंबड्या आणि अंडी चोरून विकण्याचा होता। गावामध्ये त्याची ओळख ही कोंबडी चोर अशीच होती। स्वतःला ओशनिओलॉजिस्ट म्हणून घेणारा हा भोंदू खरात प्रत्यक्षामध्ये 10वी नापास होता। धक्कादायक बाब म्हणजे वयाच्या 17व्या वर्षी खरातने त्याच्याच नात्यातील एका तरुणीवरती अत्याचार केला होता। या कृत्यानंतर तो पश्चिम बंगालमध्ये पळून गेला आणि तिथेच त्याने तंत्रमंत्राचे धडे गिरवले। लोकांना त्यांचं भविष्य सांगायचा त्याचा धंदा जोरात सुरू असताना एकदा त्याच्याकडे एक बिल्डर आला होता।
या बिल्डरला लॉजिस्टिक या व्यवसायाची परदेशात व्याप्ती वाढवायची होती. याच दरम्यान त्यांना त्यांच्या एका नातेवाईकांकडून अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी अशोक खरात यांची नाशिकच्या ओकस प्रॉपर्टी अँड डेव्हलपर्स या कार्यालयामध्ये जाऊन भेट घेतली. यावेळी खरात याने त्यांना आपल्याकडे दैवी शक्ती असल्याचं भासून आणि त्यांचा व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरू करण्यासाठी त्याआधी अवतार पूजा करावी लागेल असं सांगितलं. अशोक खरात एवढ्यावरतीच थांबला नाही. त्याने व्यावसायिकाला मरणाची भीती घालून आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं. एवढंच नाही तर या बाबाने बिल्डरकडून जवळपास 90 लाख रुपये किंमत असलेली एक मर्सिडीज कार देखील खरेदी करून घेतली. विशेष बाब म्हणजे दुसऱ्या जिल्ह्यातून खरेदी केलेली ही कार हा बाबा स्वतः चालवत नाशिक इथे घेऊन आला होता. लोकांना त्यांचं भविष्य 5 मिनिटांमध्ये सांगण्यासाठी खरात कोल्ड रीडिंग व हॉट रीडिंग तंत्राचा वापर करत होता. हॉट रीडिंगमध्ये आधीच माहिती गोळा करून ठेवली जाते, तर कोल्ड रीडिंगमध्ये पहिले काही प्रश्न विचारून त्यावरून अंदाज लावून समोरच्याला भ्रमित केलं जातं. मानसशास्त्र आणि फेस रीडिंगचा प्रभावी उपयोग करत तो होता. या चौकशीसोबतच काही कायदेशीर आणि तांत्रिक बाबी समोर आल्या. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पीडित महिलांचे फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांनी कडक पावलं उचलले. कोपरगावमध्ये राहुल शिंदे आणि योगेश आडाव तर बीडच्या माजलगावमधील संदीप गर्जे या तिघांविरोधात पीडितांची ओळख उघड केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. SIT प्रमुखांनी स्पष्ट इशारा दिलाय की जर कोणी सोशल मीडियावरती पीडितांचे ओरिजिनल किंवा AI व्हिडिओ शेअर केले तर ग्रुप ॲडमिनसह मेसेज पाठवणाऱ्यावरतीही कठोर कारवाई केली जाणार आहे. दुसरीकडे खरातकडे असलेल्या बंदुकीच्या परवान्याबाबतही धक्कादायक माहिती समोर आली. खरातला नाशिक जिल्हा प्रशासनाकडूनच 15 ऑक्टोबर 2012 शस्त्र परवाना मंजूर झाला होता आणि त्याचं नूतनीकरण 1 जानेवारी 2024 रोजी करण्यात आलं होतं. तपासादरम्यान खरातच्या फार्म हाऊसवरून 21 काडतुसं जप्त करण्यात आली असून त्यापैकी 5 काडतुसं वापरलेली आढळले. या काडतुसांचा वापर नेमका कशासाठी आणि कुठे करण्यात आला याचा शोध आता तपास यंत्रणा घेत आहे. सध्या या बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया प्रशासनाकडून सुरू सुद्धा करण्यात आली. कोंबडी चोरीपासून सुरू झालेला अशोक खरातचा हा प्रवास आज मंत्रालयापर्यंत आणि शेकडो महिलांच्या आयुष्याशी खेळण्यापर्यंत पोहोचलाय. श्रद्धेच्या नावाखाली घातलेला हा अंधश्रद्धेचा बाजार आणि त्याआड लपलेला हा विकृत चेहरा आता समाजासमोर उघडा झालाय. जरी त्याचा HIV रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी त्याने केलेल्या कृत्यांचे डाग पुसले जाणार नाहीत. तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं? अशा भोंदूबाबांना आळा घालण्यासाठी सरकारने अजून कोणते कडक कायदे करायला हवेत? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावबत्ती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.